गरिबीचे चटके सहन करून यशासाठी धडपणाऱ्या सर्व यशवंतांना माझा नमस्कार. Hi there, myself Nyamurthy Gaikwad. I am the director of G Siddharth English Academy. And today I am going to tell you about the importance of English language and all other opportunities that you will get in learning the English language. Okay? So today I will tell you about spoken English and English grammar. तुमच्या सर्वांना इंग्रजी बोला वाटते ना? ज्याला ज्याला बोला वाटते त्यांनी हात वर करा बरं. असा हां. आता कोणी आहे ना हात वर केले नाही आणि कोणी आहे ना भीती वाटली असेल मनातून. जी ती मला भीती आहे ना इंग्रजी बोलायची पण असते ती भीती, ती दूर करण्यासाठी आणि त्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत जे की तुम्हाला बोलायला मदत करतात. यासाठी मी इथे आलो. तर मग बघा, आता पण इंग्रजी आपण बोलतच असता, पण कसं बोलता? हाय, हाऊ आर यू, नंतर मराठीतून सुरू, नंतर जाताना बाय बाय, टाटा, हे सुरूच असते, हो की नाही? म्हणजे काय, जो मराठीतला मधला भाग असतो त्यावेळी आपण काय बोलत असता? पाणी आणून दे, दरवाजा लाव, फॅन चालू कर, टीव्ही बंद कर, झोपी जा, उठ, पुस्तक काढ, पुस्तक उघड. हे काय आहे? दररोजचे आपण जे वाक्य म्हणत असतात तेच असतात आणि ते तुम्हाला माहित नसतात म्हणून तुम्ही बोलू शकत नाही. At any time that I am talking in English, at that time what I am doing, now what am I doing? I am talking in English. But whenever I am talking with someone else, at that time what am I talking about? I am talking about regular stuff. मी दररोजचे जे वाक्य असतात त्याच्याबद्दलच बोलत असतो. मग ते दररोजचे जे वाक्य असतात ते माहित नसल्यामुळे बोलू शकत नाही. मग कसे आहे ते दररोजचे वाक्य? जसं की आत या म्हणजे नंतर तिकडे जा, बरोबर. आत या म्हणजे कमिन, तिकडे जा म्हणजे गो देअर. मी यांना मागच्या वेळी एका शाळेत गेलतो, तिथल्या विद्यार्थ्यांना विचारलो आत याला काय म्हणायचं? त्याने मला कमिन सर म्हणतात. तिकडे जाला त्याने मला ते खूप सोपं आहे सर, आपण इकडून तिकडे जायचं, तिकडे जाऊन कमिन म्हणायचं. आता असं नाही म्हणून मी पुढे वाक्य देऊन टाकलो. आत्या, कमिन, हे घ्या, टेक तिकडे जा, गो देअर, बसून घ्या, बी सिटेड, तयार व्हा, गेट रेडी, पुस्तक काढा, टेक आउट द बुक, पुस्तक उघडा, ओपन द बुक, मोठ्याने वाचा, रीड लाऊडली. हे काय आहे? हे दररोजच्या यूजचे वाक्य आहेत जे की मी आता तुम्हाला इंग्रजीमध्ये सांगलेले आहेत आणि तुम्हाला जे मी आता पुस्तक दाखवणार आहे त्या पुस्तकामध्ये ते वाक्य इंग्रजी आणि मराठीमध्ये दिलेले आहेत आणि मराठीमध्ये त्याचा उच्चार दिलेला आहे. आता या पुस्तकामध्ये तुम्ही बघू शकता, यामध्ये इंग्रजीमध्ये आणि नंतर त्याचा उच्चार कसा करायचा आणि नंतर मराठीमध्ये हे सर्व गोष्टी दिल्या आहेत. म्हणजे ज्याला ज्याला मराठी वाचता येते ना त्यांना इंग्रजी बोलता येत असते, अशी माहिती दिलेली आहे. यासोबत माझ्या हाताच्या 10 बोटावर इंग्रजीच्या 10,000 वाक्यरचना आहेत. किती? 10,000. जसं की आता तुम्ही बघू शकता, हे 10 बोट असं करा सर्वांनी, म्हणून स्वतःकडे बघा. तुम्ही आता 20 वाक्य बघणारा या बोटांकडे बघा. द लेफ्ट हँड पासून सुरू करायचं. आय, यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉयज. हे आहेत 10 सब्जेक्ट. ठीक आहे. याच्यापासून 20 वाक्य म्हणणारा सर्वांनी म्हणायचं माझ्यासोबत. आय कॅन प्ले, यू कॅन प्ले, यू कॅन प्ले, ही कॅन प्ले, शी कॅन प्ले, इट कॅन प्ले, वी कॅन प्ले, दे कॅन प्ले, बॉय कॅन प्ले, बॉयज कॅन प्ले. आय कॅनॉट प्ले, यू कॅनॉट प्ले, you cannot play, he cannot play, she cannot play, it cannot play, we cannot play, they cannot play, boy cannot play, boys cannot play. आता आपण 20 वाक्य म्हणले. याचे पहिलं वाक्य काय होतं? आय कॅन प्ले आणि आय कॅन नॉट प्ले. याच्यामध्ये आय यूज केलं आहे, बाकी सगळीकडे सगळं सेम टू सेम आहे, फक्त सब्जेक्ट असतात. आय, यू, शी, इट, वी, दे, बॉय, बॉयज. हे सब्जेक्ट चेंज झाले जे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगलो. म्हणजे फक्त तुम्ही 10 सब्जेक्ट पाठांतर केलं तर तुम्हाला अशी 20 वाक्य बनवता येतात, 10 वाक्य बनवता येतात. त्याच प्रकारे एका वाक्यातून 140 वाक्य कसे बनवायचे आणि 10 बोटापासून 10,000 वाक्यरचना कशा बनवायच्या, ही टेक्निक आम्ही या पुस्तकात दिलेली आहे. त्याचसोबत तुम्हाला एक स्पोकन इंग्लिशचा क्लास होत असतो दररोज सकाळी 6 ते 7 आणि संध्याकाळी 8 ते 9 या 2 टायमिंगमध्ये. तो तुम्ही लावून घेऊ शकता. ठीक आहे. याच्यामध्ये खाली तुम्हाला फोन नंबर दिसेलच स्क्रीनवर, नाहीतर डिस्क्रिप्शनमध्ये जा, तिथे दिसून जाईल. माझं नाव न्यायमूर्ती गायकवाड आणि सर जी सिद्धार्थ सर असतात त्यांचं जी सिद्धार्थ. आमच्या दोघांचे तुम्हाला फोन नंबर दिसून जातील, त्यांच्यावर तुम्ही कॉल करा. स्पोकन इंग्लिशचा क्लास तुम्ही लावू शकता. यासोबत मग अजून काही गोष्टी आहेत. तुम्ही फक्त दररोजचे वाक्य म्हणून तुम्हाला इंग्रजी येऊ शकते का? नाही. तुम्हाला वाक्य बनवता आले पाहिजे, जे की आता आपण म्हणलेत बघा. एका वाक्याची 20 वाक्य कसे बनवले. अजून काय असतात? अजून ॲडव्हान्स स्ट्रक्चर असतात. आता म्हणलेले सिंपल होते, यानंतर ॲडव्हान्स स्ट्रक्चर्स ते काय असतात? तर एक वाक्य दिले की तुम्ही अजून आता 100 वाक्य बनवू शकता. जसं की जर तुम्हाला म्हणायचंय फॅन चालू करा तर काय म्हणायचं? स्विच ऑन द फॅन. मग जर तुम्हाला म्हणायचंय टीव्ही चालू करा, काय येणार? नंतर कूलर चालू करा, काय येणार? नंतर नळ चालू करा, काय येणार?
नाही, नळाला स्विच नसते. ठीक आहे, टर्न ऑन द टॅप म्हणतात त्याला. काय म्हणतात? टर्न ऑन द टॅप. या प्रकारे या सर्व गोष्टी तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत आणि आम्ही पण शिकवत असता. या रचना आहेत ज्या की तुम्हाला येऊन जे की तुम्ही शिकून आहे ना वाक्य बनवू शकत असता वेगवेगळे. मग या रचना झाल्या, नंतर वाक्य झाले आणि नंतर तुम्हाला एक 10 बोटापासून 10,000 वाक्य रचना बनवता येतात. डेली सेंटेन्सेस झाले. पण तुम्हाला अजून एक खूप महत्त्वाचा भाग असतो जो की असतो व्होकॅब्युलरी, म्हणजे की शब्द रचना. शब्द तुम्हाला पाठांतर करावं लागतात, कोणती पण भाषा असतो, आणि इंग्रजीमध्ये पण तशीच गोष्ट असते. पण तुम्ही पहिल्यापासून शब्द पाठांतर केलेच असतील. जसं की तुम्हाला आहे ना डिक्शनरीमध्ये वाचत असता. डिक्शनरीमध्ये आहे ना पहिल्या शब्दापासून वाचता. 8वी असो 9वी असो त्याची वेगळी डिक्शनरी असते. या सर्व डिक्शनरी आपण वाचतच असता आणि तेव्हा आपल्याला वाटत असते की सर हे शब्द पाठ केल्यानंतर पण आम्हाला नंतर आठवत नाही. मग हे आता पाठ करून फायदा काही आहे का? तर आहे. कसं? तर तुम्हाला बॉडीवर माझ्या टेन्स सांगतो बघा. टेन्स म्हणजे माहित आहे काळ. ठीक आहे. कसं? ज्याला सेन्स असते ना त्याला लगेच टेन्स कळते. या हाताला सिंपल म्हणायचं. हा माझा राईट हँड आहे, याला सिंपल म्हणायचं. ठीक आहे. मग डिंपल म्हणजे काय? डिंपल म्हणजे गालावरची खडी. ठीक आहे. म्हणजे सिंपल SIMPLE, डिंपल DIMPLE, रिंपल RIMPLE. हे काय आहेत? हे आहेत रायमिंग वर्ड्स. आणि अशाच प्रकारचे रायमिंग वर्ड्स 3650 या पुस्तकात दिले आहेत. त्यासोबत अशी इंग्रजी शिका या पुस्तकात 3650 रायमिंग वर्ड्स दिले आहेत. याची किंमत तुम्हाला लास्टला सांगून टाकतो या व्हिडिओच्या. ठीक आहे. तोपर्यंत मग राहा तुम्ही, तेव्हा तुम्हाला याची किंमत कळून जाईल. या पुस्तकात हे रायमिंग वर्ड्स दिले आहेत आणि हे तुम्हाला पाठ होतीलच. कसं? तर आता तुम्हाला एक सांगतो बघा. बे. ठीक आहे. अब्बे म्हणणार गेलो मी. बे म्हणालो आणि तुम्हाला बे म्हणत नाही. BAY बे. ठीक आहे. तर BAY बे म्हणजे उपसागर. मग या प्रकारे बेची स्पेलिंग BAY. मग आता मला स्पेलिंग सांगा बरं. वेची काय आहे? बरोबर WAY. डेची, मेची, लेची, रेची, हेची. बरोबर. आता तुम्ही काय म्हणलं माहित आहे? तुम्ही म्हणलं बेवडे मेले रे हे. काय म्हणलं? बेवडे मेले रे हे. या प्रकारे तुम्हाला शब्द वाचताना पण मजा येऊ शकते. चांगल्या प्रमाणे आनंदाने शब्द वाचू शकत असता. याची स्पेलिंग आणि अर्थ मी आता सांगतो, कारण तुम्हाला अर्थ येतो का? नाही. ठीक आहे. चिंता करू नका. या पुस्तकामध्ये अर्थ दिलेला आहे या सर्वांचा. तर मग तुम्ही पुस्तक घ्या, क्लास लावा आणि तुम्हाला या वेगवेगळ्या शब्दांचा अर्थ कळेल. वाक्यरचना कशा बनवायच्या ते पण कळून जातील. आता मी यांचा अर्थ सांगतो. BAY बे म्हणजे उपसागर, WAY बे म्हणजे मार्ग, DAY डे म्हणजे दिवस, MAY मे म्हणजे महिना, LAY ले म्हणजे पडून राहणे, RAY रे म्हणजे किरण आणि HAY हे म्हणजे वाळलेलं गवत. काय? हे म्हणजे वाळलेलं गवत. म्हणून कधी बायकांनी नवऱ्यांना म्हणायचं नाही हे बाहेर गेले, नाहीतर काय होतं अर्थ? वाळलेलं गावात बाहेर गेलं, हो की नाही? त्याच्यामुळं ते ध्यानात ठेवा आणि यानुसार आपण इंग्रजी बोलूया. आता रायमिंग वर्ड्स झाल्यानंतर तुम्हाला मी बोलत होतो टेन्स बद्दल. कशाबद्दल? टेन्स, काळ. तर तुमचा हा जो राईट हँड आहे याला सिंपल म्हणायचं, लेफ्ट हँडला कंटिन्यूज, राईट लेगला परफेक्ट, लेफ्ट लेगला कंटिन्यूज परफेक्ट. म्हणून सिंपल, कंटिन्यूज, परफेक्ट, कंटिन्यूज परफेक्ट. पुन्हा एकदा सिंपल, कंटिन्यूज, परफेक्ट, कंटिन्यूज परफेक्ट. मग आता आपण यांना एक अवयव घ्यायचा, 3 काळाला लावायचा. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, कंटिन्यूस प्रेझेंट टेन्स, कंटिन्यूस पास्ट टेन्स, कंटिन्यूस फ्युचर टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स, परफेक्ट फ्युचर टेन्स, कंटिन्यूस परफेक्ट प्रेझेंट टेन्स, कंटिन्यूस परफेक्ट पास्ट टेन्स, कंटिन्यूस परफेक्ट फ्युचर टेन्स. या प्रकारे एक काळ घेतला आणि आता 12 काळ बनलेले आहेत. टेन्स मध्ये 12 काळ असतात. याच्या बाहेर कोणता टेन्सवरचा प्रश्न येत नसतो. ठीक आहे. याच्यावरच वाक्य पण पाठ आहेत. आय राईट अ लेटर, आय रोट अ लेटर, आय शॅल राईट अ लेटर, आय एम रायटिंग लेटर, आय वॉज रायटिंग लेटर, आय शॅल बी रायटिंग लेटर, I have written letter, I had written letter, I shall have written letter, I have been writing letter, I had been writing letter, I shall have been writing letter. या प्रकारे आपण 12 काळ म्हणले, 12 त्याची वाक्य म्हणलेली आहेत आणि हे तुम्ही पाठांतर केले की तुम्हाला कोणता पण टेन्सचा प्रश्न सॉल्व्ह करता येत असतो. ठीक आहे. आता हे टेन्स झाल्यानंतर अजून पण टॉपिक्स असतात, जसं की पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच पण माझ्या पूर्ण बॉडीवर आहेत. जसं की सर्वांनी डोक्यावर हात ठेवा बरं. जितके जण व्हिडिओ बघत आहेत त्या सर्वांनी. ज्यांनी ठेवलं नाही त्यांना डोकं नाही. ठीक आहे. तर ठेवा डोक्यावर हात. याला नाऊन म्हणायचं. काय? नाऊन, प्रोनाऊन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन. इथं इंजेक्शन देतात. मग काय ते? कंजक्शन. अंगठ्याला इंटरजेक्शन. या प्रकारे मी आहे ना बॉडीवर माझ्या पार्ट्स ऑफ स्पीच म्हणलो सर्व. आणि अशाच प्रकारे याचे डेफिनेशन पण मला बॉडीवरच पार्ट आहेत आणि
हेच मला पार्ट्स ऑफ स्पीच झाले. नंतर तुम्हाला त्याच पहिले टेन्स सांगलो. यानंतर याच्या पहिले काय झालं 10,000 वाक्यरचना कशा बनवायच्या हे सांगलेले आहेत. त्या पहिलं डेली यूज सेंटेन्सेस आणि रायमिंग वर्ड्स या सर्व गोष्टी तुम्हाला या पुस्तकातून मिळून जातील. यासोबत ऑनलाईन क्लास होत असतो, याच्याबद्दल तुम्ही आम्हाला विचारू शकत असता. आणि मग अजून आहे, चिंता करायची नाही. यासोबत या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट हे शिकणार आहे. यासोबत सब्जेक्ट सोबत हेल्पिंग वर्ब कसे चेंज होत असतात, ठीक आहे. जसं की एम इज आर, वॉज, वेअर, शॅल बी, विल बी हे चेंज होत असतात प्रत्येक सब्जेक्ट सोबत. जसे की आपण 10 सब्जेक्ट म्हणले होते त्यासोबत कसे चेंज होत असतात हे. नंतर टू बी, टू हॅव, ऍक्शन, ऍक्शन सेंटेन्सेस, पॅसिव्हाइज, ऍक्टिव्हाइज, पॅसिव्हाइज, कन्व्हर्जन हे कसे होत असते त्याबद्दल. त्यानंतर मग मस्टला काढून काय यूज करायचं, नंतर मग हॅव टू, हॅड टू, शॅल हॅव टू हे कधी यूज करायचे, काय आहेत, या सर्व गोष्टी तुमच्याकडून होऊन जातील. दो, अल्दो हे जे शब्द असतात महत्वाचे, हे सर्व टॉपिक्स या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. जसं की तुम्ही याच्या इंडेक्समध्ये बघू शकत असता, तुम्हाला दिसून जातील जे पण ग्रॅमॅटिकल तुम्हाला चॅप्टर्स असतात. जसं की मॉडेल एक्झरी म्हणलं तर कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शुड, वुड, आउट टू हे बोटावर का म्हणलो, कारण मी बोटावरच पाठ केले आहे. मग याचा यूज कसा करायचा आणि ही यूज केल्यानंतर त्यांचा अर्थ काय होतो. कॅनचा प्रत्येक वेळी अर्थ ॲबिलिटी होत नाही, परमिशन पण होत असतो. मग हे कोणत्या वेळी होतो हे आम्ही शिकवत असतात तुम्हाला क्लासमध्ये. हेच आहे ना या पुस्तकात पण दिलेलं आहे. यूज ऑफ कुड, मे, माइट, मस्ट, शुड, वुड, आउट टू, व्हॉइस, यूज इन्फिनाइट, इन्फिनिटिव्ह अँड जेरंड. जेरंड म्हणजे काय असते तर मग नंतर आयएनजी लागल्यानंतर त्याचा अर्थ बदलत असतो. हे सर्व गोष्टी आहे ना तुम्हाला शिकवल्या जाणार. त्याच्यामुळं तुम्ही दररोज लगेच क्लास जॉईन करून घ्या आणि पुस्तक पण घेऊन टाका, ठीक आहे. याचसोबत आता जाता जाता मी तुमच्या सर्वांना एक गोष्ट सांगतो, ठीक आहे. गोष्ट म्हणजे स्टोरी नाही, ही अशी गोष्ट आहे की आपण सर्वजण आता इंग्रजी बोलत नाही पण मराठी बोलत असतात, ठीक आहे. जे मराठी ऐकले त्यांनी, ज्यांनी हिंदी बोलत असेल त्यांनी हिंदी बोलत असतात, ज्यांनी आंध्राचे असतील तर तेलुगू बोलत असतील, कोणी पण जी त्यांची मातृभाषा आहे ती बोलत असतात. पण का बोलतात, ठीक आहे. आपण ती भाषा का बोलू शकतो तर आपल्या आजूबाजूचे बघून, ठीक आहे. मी कपडे का घालतो, मी ड्रेस का घालतो, का घातलो मी, कारण की आजूबाजूचे ते घालतात त्याचमुळे. म्हणजे की इमिटेट, प्लुटो काय म्हणतो, एव्हरीथिंग इज द इमिटेशन ऑफ इमिटेशन. म्हणजे इमिटेट करत असता आपण, दुसरे कसं करतात तसंच अनुकरण करत असतात, ठीक आहे. जसं की आता सर्वांनी हात पुढे करा बरं, सर्वांनी करा. मोबाईल बाजूला ठेवा, 3 मिनिट देतो. 3, 2, 1 तुला का, ठीक आहे. सर्वांनी हात पुढे करा. आता मी जेव्हा टाळी वाजवा म्हणलो तेव्हाच टाळी वाजायची, ठीक आहे. 1, 2 अरे टाळी वाजवा म्हणलं की टाळी वाजायची. 1, 2, 3 टाळी वाजवा म्हणलो का नाही, मग कसं का वाजली, कारण की तुम्ही इमिटेट केलं. मी जसं केलो तशाच प्रकारे केलं, त्यामुळे आहे ना आता तुम्ही टाळी वाजवली. याच प्रकारे या सर्व गोष्टी काय असतात. तुम्ही इंग्रजी कधी बोलू शकाल जेव्हा तुम्ही आहे ना व्हिडिओज तयार कराल. स्वतः व्हिडिओ तयार करायचे, बघायचे तुम्ही कसे करायचे, त्यानंतर दुसऱ्यांसोबत बोलायचं. क्लास लावला की मित्रालाही घेऊन यायचंय का, चल माझ्यासोबत म्हणायचं, कारण एकटाच बोलता येत नाही. दोघं जण बोलत असले ना की आपली इंग्रजी इम्प्रूव्ह होत असते. कारण ही भाषा आहे, भाषा दुसऱ्यांना बोलण्यासाठी तयार झालेली असते. मग एकटंच कशी ही भाषा जमता येईल, जमणार एकटं असली तर. आपल्याला फ्लुएंट व्हायचं असेल या भाषेत तर दुसरं कोणीतरी पाहिजे असते आपल्यासोबत, ठीक आहे. मग हे झाली सर्व गोष्ट. आता जाता जाता आता खरी स्टोरी एक गोष्ट सांगतो तुमच्या सर्वांना, सर्वांनी ऐकायची. आणि जोपर्यंत तुमच्या आईवडिलांचे जे तुमच्या प्रति स्वप्न आहेत ते पूर्ण होणार नाही तोपर्यंत ध्यानात ठेवायची, ठीक आहे. तर एक माणूस होता, त्याच्याकडे 2 प्राणी होते, कुत्रा आणि ससा. कोणकोणते, कुत्रा आणि ससा. तर तो आहे ना त्याच्या दोन्ही प्राण्यांना दररोज अंगणामध्ये सोडायचा, सकाळी जे पण काम असेल ते करण्यासाठी, ठीक आहे. मग एका दिवशी त्याने तसंच त्या दोन्ही प्राण्यांना अंगणामध्ये सोडला आणि कुत्र्याच्या मनात एक धूर्त विचार आला. कुत्र्याने विचार केला की आपण सकाळची विधी नंतर पार पाडू, पहिले सशाला ब्रेकफास्ट म्हणून खाऊ. असा विचार येताच कुत्र्याने सशावर झेप मारली. जशी कुत्र्याने सशावर झेप मारली, ससा निसटला आणि पुढे पळाला. काही अंतर गेल्यानंतर कुत्र्याच्या मनात विचार आला की अरे मी याच्यापेक्षा मोठा आहे, याच्यापेक्षा जास्त खातो आणि याच्यापेक्षा ताकदवर आहे, तरी हा मला का सापडत नाही. अजून काही अंतर गेलं, ससा एका गुहेत शिरला. पुढे कुत्रा जाऊन थांबला आणि म्हणाला, मित्रा मी तुला खात नाही पण एक प्रश्न विचारतो की मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, मी तुझ्यापेक्षा जास्त खातो, मी तुझ्यापेक्षा ताकदवर आहे, तरी तू मला का सापडला नाहीस. ससा बाहेर येतो आणि कुत्र्याला उत्तर देतो. जे उत्तर आहे ते सर्वांनी ध्यानात ठेवा. का, बिकॉज इन द वर्ल्ड यू आर समवन, इन द वर्ल्ड यू आर समवन, कारण म्हणजेच की या जगात तुम्ही कोणीतरी आहात. इन द वर्ल्ड यू आर समवन बट फॉर समवन यू आर द वर्ल्ड. या जगात तुम्ही कोणीतरी आहात, तुमच्यासारखी करोडो मुलं असतील, करोडो मुली असतील, पण कुणातरीसाठी तुम्हीच जग आहात, म्हणजे की तुमचे आई वडील, ठीक आहे. ससा बाहेर येतो आणि कुत्र्याला म्हणतो, अरे तू जे पळत होता ते एका टाइमच्या ब्रेकफास्टसाठी पळत होता, एका टाइमच्या न्याहारीसाठी पळत होता, आणि मी जे पळत होतो ते माझ्या आयुष्यासाठी पळत होतो.
थांबलो असतो, संपलो असतो. ही गोष्ट ध्यानात ठेवा सर्वांनी. आणि असाच विचार करून तुम्ही जी इंग्रजी भाषा शिकता, इंग्रजी बोलण्याबद्दल जे शिकता, एका एक्झामसाठी नाही, 10वी 11वी 12वी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर MPSC UPSC या एक्झामसाठी नाही. हे इंग्रजी असेल पण तो सेकंड पार्ट आहे. महत्वाचं काय आहे, तुमच्या आयुष्यासाठी शिकत आहात. इंग्लिश इज द ग्लोबल लँग्वेज. इफ यू निग्लेक्ट इंग्लिश द वर्ल्ड विल निग्लेक्ट यू. तुम्ही इंग्रजीकडे दुर्लक्ष केल्या तर पूर्ण जग तुमच्याकडे दुर्लक्ष करेल. त्याच्यामुळं आता कसं काय शिकता तुम्ही, तर जगासाठी नाही, स्वतःच्या पूर्ण आयुष्यभरासाठी शिकता. कुठेही गेलं की इंग्रजी येत आहे, कोणतीही मोठी पोस्ट असो त्याच्यावर इंग्लिश कंपल्सरी आहे आणि तुम्हाला आली पाहिजे, तिथं लिहूनच असते. म्हणजे किती महत्वाचे आहे ते तुमच्या सर्वांना कळाली असेल. या पुस्तकामध्ये आणि आमच्या क्लासमध्ये खूप सोप्या प्रकारे इंग्रजी शिकवले जाते, खूप सोप्या प्रमाणे. लहान मुलापासून मोठे माणसापर्यंत सर्वजण आहेत क्लासमध्ये. अशी इयत्तेची काही अट नाही आणि या पुस्तकाला पण इयत्तेची काही अट नाही. मी याच व्हिडिओला जराशी दुसरे विद्यार्थ्यांचे आमचे व्हिडिओ लिंक करून टाकतो, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रमाणे त्यांनी व्हिडिओ बनलेले आहेत. ठीक आहे. सो थँक फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. हॅव अ नाईस डे. Please subscribe if you like this video and also like, share with all of your friends so they will be able to learn English and get the guidance. Give your friends, they will be very helpful to you, happy to you that you are giving them this great chance, because this is a really great chance. This was really great chance for me that I got this chance to learn it from G. Siddharth sir. I am now able to talk in English because and only because of G. Siddharth sir in my tuition, in my school. I didn't learn it because of my tuition and school. Why? Because at those places I had friends, various friends, and they are not able to speak in English because there is not this much simple technique. You need to watch some videos in our channel and also attend the class. You will realize the choice that you made today is the true one. So thank you. Bye. Have a nice day.